गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात सरस्वती नदीला सुद्धा पूर आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा गावात सरस्वती नदी वाहते आणि तिला आलेल्या पुरामुळे पुराच्या पाण्यातून दूध आणण्याकरता गेलेला एक शेतकरी या पुराच्या पाण्यामध्ये अचानकपणे अडकला। दूध आणण्याकरता जाताना पुराचे पाणी कमी होतं, मात्र येताना पुराचे पाणी प्रचंड वाढलं, अंदाज आला नाही आणि हा शेतकरी वाहून चालला होता। यावेळी एका झाडाचा आधार घेत कसाबसा त्या ठिकाणी तो अडकून राहिला। मग नागरिकांनी तब्बल 1-2 तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढलं। बीडच्या माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे सिंदफणा नदीला पूर आलाय। याच पुरातून दुचाकी घालून भलतं धाडस करणं एका शेतकऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं। पुलावरून इतकं पाणी वाहत आहे तरी देखील यावरून दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला आणि तो शेतकऱ्याच्या अंगलट आला। शेवटी मग काही देवदूत म्हणून धावून गेले आणि त्या तरुणांनी या शेतकऱ्याला वाचवलं। फक्त त्यालाच वाचवलं असं नाही तर त्याची दुचाकी सुद्धा कठड्याला गच्च बांधून ठेवली दोरीनं, त्यामुळे ती सुद्धा वाहून जाणार नाही। नांदेड जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे आसना नदीला पूर आला। शहराजवळून वाहणाऱ्या या आसना नदीनं आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। आसना नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। नदीजवळ असलेल्या वसाहतीत देखील पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रात्रीच लोकांचं स्थलांतर करावं लागलंय। नदीवरून जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे बंद आहेत। अतिवृष्टी आणि सततचा पाऊस त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेष करून ज्या नद्या आहेत आणि उपनद्या आहेत त्या नद्यांनी रौद्र रूप धारण केलेलं आहे। आता मी आहे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीजवळ। तुम्ही पाहू शकता या नदीला समुद्राचं स्वरूप आलेलं आहे। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी पाणी आणि पाणीच तुम्हाला दिसणार आहे। खूप छोटी नदी आहे ही, मात्र इथं तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला महापूर म्हटलं तरी चालेल, महापूर आलेला आहे। खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्याचं देखील पाणी आणि जो वरचा भाग आहे परभणी असेल आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जो काही पाऊस झाला होता ना, त्या पावसाचं पाणी देखील याच नदीत विसर्ग करण्यात आला। त्यामुळे या नदीला असं रौद्र रूप मिळालेलं आहे आणि सगळीकडं अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आहे। आतापर्यंत इतकं पाणी कधीच या नदीला आलेलं नाही असं जाणकार सांगतात। 2006 साली जो महापूर नांदेडमध्ये आला होता त्यानंतर आत्ता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला इतकं भयंकर पाणी आलेलं आहे। नदीकाठची जी शेती आहे यापूर्वीच खरडून निघाली होती, आता त्या पलीकडेच्या वावरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतीचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे आणि जे नदीच्या जवळची जी शेती आहे तर त्या शेतीतली माती देखील आता वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं तर मोठं नुकसानच झालेलं आहे आणि नदीला जे पाणी आलेलं आहे त्यामुळं आसपासचे ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या नदीकाठच्या वसाहतीतील लोकांना देखील स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।